नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 1 ते 10 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 25 खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या न्यायाधीशाच्या शपथेनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या एकूण 32 झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, न्यायमूर्ती मनमोहन यांच्या। कोणाच्या? तर न्यायमूर्ती मनमोहन यांच्या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर न्यायमूर्ती मनमोहन दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे। तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 32 पर्यंत वाढवली आहे। तर 28 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या पदोन्नतीची शिफारस केलेली होती। यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर स्थापना 26 जानेवारी 1950 मध्ये झाली आणि 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे 51वे सरन्यायाधीश आहेत। यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न आहे, तर कोणत्या राज्याने अलीकडेच मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अरुणाचल प्रदेश या राज्याने। कोणत्या राज्याने? अरुणाचल प्रदेश या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अरुणाचल प्रदेश सरकारने कृषी उत्पादन उत्पादकांना मदत देण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केलेले आहे। तर या उपक्रमाअंतर्गत 72 लाख रुपये किमतीची अंदाजे 400 टन फळे आणि भाजीपाला देशी शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारतीय सैन्याला पुरवण्यात आलेला आहे। यानंतर अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजधानी आहे इटानगर। सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक। कोण आहेत राज्यपाल सध्याचे? कैवल्य त्रिविक्रम परनाईक। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये जागतिक बँकेच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना केली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, हरियाणा या। कोणत्या? तर हरियाणा या। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हरियाणामध्ये जागतिक बँकेच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना केली जाईल। तर यामुळे तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्य उपलब्ध करून देण्यास मदत देखील होईल। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर 2024 मध्ये प्रयागराजच्या महाकुंभ क्षेत्राला तात्पुरता जिल्हा म्हणून घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, उत्तर प्रदेश या। कोणत्या? तर उत्तर प्रदेश या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर प्रयागराजचा महाकुंभ मेळा परिसर यूपी सरकारने तात्पुरता जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे। तर प्रयागराजमध्ये महाकुंभाची तयारी आणि प्रशासन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हा तात्पुरता जिल्हा तयार करण्यात आलेला आहे। तर जो इतर कायमस्वरूपी जिल्ह्यांप्रमाणेच काम करणार आहे। तर यामध्ये DM, SP, मॅजिस्ट्रेट अशी सर्व पदे निर्माण करण्यात आलेली आहेत। तर 4 तहसील क्षेत्रातील 67 गावे एकत्र करून या नवीन जिल्ह्याची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर महाकुंभ दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो। तर यावेळी तो 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये प्रयागराजमध्ये आयोजित केला जाईल। यानंतर आपण राजधानी पाहून घेऊयात उत्तर प्रदेशची। तर लखनौ आहे। सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल हे सध्याचे राज्यपाल आहेत। यानंतर राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा आणि राज्य पक्षी आहे सारस। आणि एकूण लोकसभेच्या जागा आहेत 80 आणि राज्यसभेच्या एकूण जागा 31 आहेत। यानंतर मित्रांनो, पुढील 5वा प्रश्न आहे, जागतिक मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस साजरा केला जातो। यानंतर मित्रांनो, आपण या प्रश्नामध्ये 1 ते 10 डिसेंबरचे महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत। तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला गेला। 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला। 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस,
4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला आणि 8 डिसेंबर रोजी बोधी दिवस आणि 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 6वा. तर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे पुरुष विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए लक्ष्य सेन याने जिंकले आहे. कोणी? तर लक्ष्य सेनने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने 2024च्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष विजेतेपद पटकावले आहे. तर 2024 पॅरिस ऑलिम्पिकच्या उपात्य फेरीमध्ये पराभूत झालेल्या लक्ष्य सेनने लखनौ येथे 2024च्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकावून आपल्या कारकिर्दीमध्ये 5वे BWF एकेरी विजेतेपद पटकावले आहे. यानंतर लक्ष्य सेनने अंतिम फेरीमध्ये सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा 21-6 आणि 21-7 असा पराभव केला. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर बिबट्याची कोणती दुर्मिळ प्रजाती अलीकडेच ओडिशामध्ये सापडली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ब्लॅक पॅन्थर ही. कोणती प्रजाती? तर ब्लॅक पॅन्थर ही. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर ऑल ओडिशा बिबट्या अंदाज 2024 वर आधारित ओडिशाच्या 3 वन विभागांमध्ये दुर्मिळ मेलानिस्टिक ब्लॅक पॅन्थर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिबट्याच्या उपस्थितीची नोंद झाली आहे. तर ही प्रजाती शिकार करण्यासाठी विशेषतः असुरक्षित आहे आणि राज्य त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करत आहे. तर सर्वेक्षणात ओडिशात एकूण 696 बिबटे आढळून आलेले आहेत, जे मागील अंदाजापेक्षा वाढ दर्शवतात. यानंतर आपण ओडिशाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे भुवनेश्वर. सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल आहेत रघुबर दास. आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर लेक आहे चिल्का तलाव. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए संरक्षा हे ॲप. कोणते? तर संरक्षा ॲप. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर रेल्वेने प्रवासी सुरक्षा आणि कर्मचारी प्रशिक्षणासाठी संरक्षा नावाचे ॲप लॉन्च केले आहे, जे ट्रेन प्रवास अधिक सुरक्षित करेल. यानंतर मित्रांनो आपण रेल्वेविषयी सामान्य ज्ञानाचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर 1853 मध्ये कोणत्या 2 स्थानकांदरम्यान पहिली ट्रेन सुरू झाली? मुंबई ते ठाणे. योग्य उत्तर आहे. तर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला आहे? तर याचे योग्य उत्तर चिनाब नदी. कोठे? तर जम्मू काश्मीर. यानंतर भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये रेल्वे मार्गाची स्थापना करण्यात आलेली होती? तर लॉर्ड डलहौसी यांच्या. यानंतर पुढील प्रश्न. खालीलपैकी भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह कोणाचे आहे? तर भोलू हत्ती. यानंतर भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो तर कोलकातामध्ये सुरू झाली. यानंतर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणा. यानंतर भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आले. यानंतर शेवटचा महत्त्वाचा प्रश्न पाहूयात. तर रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? तर सतीश कुमार हे रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC चे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जय शहा यांनी. कोणी? तर जय शहा यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ICC म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. तर स्थापना केव्हा झाली? 1909 मध्ये. मुख्यालय दुबईमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जय शहा. यानंतर आशिया चषक 2024 महिलाचे आयोजन कोठे झाले? तर श्रीलंकामध्ये आणि विजेता होता श्रीलंका आणि उपविजेता आपला भारत देश होता. मित्रांनो लक्षात ठेवत जा. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा. तर वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा टॅग कोणत्या शहराला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए श्रीनगर या शहराला. कोणत्या शहराला? श्रीनगर या शहराला. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलने म्हणजेच WCC ने श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट सिटी ही पदवी प्रदान केलेली आहे.
यानंतर 4000 वर्षांची कारागिरी. श्रीनगरला कारागिरीचा मोठा इतिहास आहे. विशेषतः शाल, गालिचा आणि कागदाच्या माशाच्या कलाकृतींमध्ये हे प्रसिद्ध आहे. यानंतर पुढील 11वा प्रश्न, तर कोणते अलीकडेच भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, रतापाणी व्याघ्र प्रकल्प बनले आहे. कोणते आहे ते? तर रतापाणी व्याघ्र प्रकल्प. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर रतापाणी व्याघ्र प्रकल्पाला भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलेले आहे. तर रतापाणी व्याघ्र प्रकल्प 1271.4 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले दिसून येते. यानंतर भोपाळ जवळील रतापाणी जंगल, ज्यामध्ये 70हून अधिक वाघ आहेत आणि पर्यटन संवर्धन आणि स्थानिक रोजगारांच्या संधींना चालना देखील देत आहेत. यानंतर मित्रांनो, आपण मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे भोपाळ. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आहेत आणि सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल. आणि एकूण लोकसभेच्या जागा आहेत 29 आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा, तर कोणता देश प्रथमच अंध महिला T20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आपला भारत देश करणार आहे. तर योग्य उत्तर ऑप्शन ए असणार आहे मित्रांनो. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर 2025 मध्ये अंध क्रिकेटच्या पहिल्या महिला T20 विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्यात आलेले आहे. तर हायब्रिड मॉडेलमुळे पाकिस्तानचे सामने नेपाळ किंवा श्रीलंकेमध्ये खेळवले जातील. यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ कोणी घेतली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर महाराष्ट्रातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजपने मित्रपक्ष आणि अपक्षांच्या पाठिंब्याने राज्यातील निवडणुकीत 132 जागांसह ऐतिहासिक विजय संपादन केला. यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री बनले आहेत आणि महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस आहेत. तर किती दिवस? एकूण 5 दिवस राहिले होते. आणि महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री कोण होते? तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री होते. यानंतर महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री आहेत. आणि अजित पवार 6व्या वेळेस उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे हे पहिल्याच वेळेस उपमुख्यमंत्री झालेले आहेत. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजधानी मुंबई आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य महाराष्ट्र ठरले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झाले आहे. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळवणारे सर्वात मोठे राज्य देखील आहे मित्रांनो. आणि 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आलेले होते. यानंतर पुढील 14वा प्रश्न, तर पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप कोणत्या देशाने जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने. कोणत्या देशाने? भारत देशाने जिंकला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारताने पुरुष ज्युनियर हॉकी आशिया चषक जिंकला आहे. तर ओमान मधील मस्कत येथे झालेल्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह भारताने या खंडीय स्पर्धेत 5व्यांदा विजेतेपद पटकावले आहे. यानंतर मित्रांनो पुढील माहिती, तर यापूर्वी भारताने 2004, 2008 आणि 2015 आणि 2023 मध्ये ही चॅम्पियनशिप जिंकलेली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा, तर कोणत्या देशाच्या रोबोटिक्स कंपनीने जगातील सर्वात वेगवान रोबोट तयार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, चीन. कोणत्या? तर चीन. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर चीनच्या रोबोटिक कंपनी रोबोट एराने
3 डिसेंबर रोजी स्टार-1 नावाचा रोबोट तयार केला. तर हा जगातील सर्वात वेगवान रोबोट आहे जो ताशी 12.96 किलोमीटर वेगाने धावू शकतो. तर स्टार-1 ने चीनी कंपनी युनिट्रीच्या H1 रोबोटला पराभूत केले आहे. तर H1 रोबोटने मार्च 2024 मध्ये ताशी 12 किलोमीटर वेगाने धावून एक विक्रम केला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याने सार्वजनिक गोमांस खाण्यावर बंदी घातलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आसाम या राज्याने. कोणत्या राज्याने मित्रांनो? आसाम या राज्याने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आसाममध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, उत्सव आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये गोमांस खाण्यावर तत्काळ बंदी घालण्यात आलेली आहे. तर धार्मिक, सामाजिक आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गोमांस दिले जाणार नाही. तर आसाम कॅटल प्रिझर्वेशन ऍक्ट 2021 मजबूत करण्यासाठी ही तरतूद जोडण्यात आलेली आहे. तर यानंतर हिंदू, जैन आणि शीख बहुसंख्य असलेल्या काही भागांमध्ये गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीवर या कायद्याने बंदी घातलेली आहे. यानंतर आपण आसाम विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे दिसपूर. सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि सध्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हे सध्याचे राज्यपाल आहेत. तर मित्रांनो, यानंतर आपण पुढील प्रश्न 17वा पाहूयात. तर कोणाच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. कोणाच्या? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस 2024 साजरा केला जातो. तर भीमराव रामजी आंबेडकर यांचे समाधी स्थान कोठे आहे? तर चैत्यभूमी मुंबईमध्ये. आणि भीमराव आंबेडकरांच्या जगातील सर्वात मोठा पुतळा कोठे आहे? तर विजयवाडा आंध्र प्रदेशमध्ये आहे. यानंतर स्टॅच्यू ऑफ नॉलेज तर लातूर महाराष्ट्रामध्ये. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 18वा. तर नासाचे पुढील प्रमुख म्हणून नुकतेच कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी जेरेड इसाकमन यांचे. कोणाचे? जेरेड इसाकमन यांचे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधीश जेरेड इसाकमन यांना नाम निर्देशित केले आहे. तर ज्यांनी एलॉन मस्कच्या स्पेसएक्स वरून अंतराळात पहिली खासगी अंतराळ यात्रा केली होती. तर त्यांच्या प्रशासनातील नासाचे पुढील प्रमुख म्हणून. तर यानंतर आपण नासाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नासाचे लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर स्थापना नासाची 29 जुलै 1958 मध्ये झाली. मुख्यालय वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्समध्ये आहे आणि अध्यक्ष जेरेड इसाकमन हे सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर मित्रांनो 19वा प्रश्न. तर अलीकडे RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे गव्हर्नर बनले आहेत. यानंतर 20वा प्रश्न आहे. तर देशातील लिंग गुणोत्तर 2014-15 मधील 918 वरून 2023-24 पर्यंत कितीने वाढले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 930 ने. कितीने? तर 930 ने वाढले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार देशातील लिंग गुणोत्तर म्हणजेच SRB 2014-15 मध्ये 918 वरून 2023 ते 24 मध्ये 930 पर्यंत वाढले आहे. तर माध्यमिक स्तरावरील शाळेतील मुलींचे राष्ट्रीय एकूण नोंदणी प्रमाण 2014-15 मधील 75.51% वरून 2021 ते 22 मध्ये ग्रामीण भागासह 79.4% पर्यंत वाढलेले दिसून येते. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा. तर RBI ने नुकताच सुधारित GDP वाढीचा अंदाज काय सांगितला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 6.6% सांगितला आहे. किती? तर 6.6%. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मित्रांनो माहितीकडे लक्ष द्या. तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फायनान्शियल इयर 2025 साठी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP वाढीचा अंदाज 7.2% वरून 6.6% पर्यंत कमी केला आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे 22वा, तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला दिला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मिशेल बॅचेलेट यांना दिला जाणार आहे. कोणाला? तर मिशेल बॅचेलेट यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर चिलीच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बॅचेलेट गोरिया यांची 2024च्या शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली दिसून येते. तर बॅचेलेट यांना मानवाधिकार, शांतता आणि लैंगिक समानता यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा, तर एशियन क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ACC चे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शम्मी सिल्वा. कोण आहेत? तर शम्मी सिल्वा आहे. याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आशियाई क्रिकेट परिषदेचे म्हणजेच ACC चे नवीन अध्यक्ष म्हणून श्रीलंकेच्या शम्मी सिल्वाची निवड करण्यात आलेली आहे. तर ते भारताच्या जय शहा यांच्या जागी आहेत, जे डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. यानंतर आपण आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच ACC विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना 1983 मध्ये नवी दिल्ली येथे आशियाई क्रिकेट परिषद म्हणून करण्यात आलेली आहे. तर 1993 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे नामकरण आशियाई क्रिकेट परिषद असे करण्यात आलेले आहे. तर मुख्यालय कोठे आहे? तर दुबईमध्ये मुख्यालय आहे मित्रांनो. कोठे? तर संयुक्त अरब अमिराती. ठीक आहे. प्रश्न आहे 24वा, तर पुरुषांच्या अंडर-19 क्रिकेट आशिया कपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बांगलादेशने जिंकले आहे. कोणी? तर बांगलादेशने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर बांगलादेशने भारताचा 59 धावांनी पराभव करून अंडर-19 आशिया चषक जिंकले. तर स्थळ तर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना झाला आणि लक्ष्य भारताने विजयासाठी 199 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण ते गाठू शकलेले नाही. यानंतर अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारताला 2024च्या विजेतेपदासाठी आपली बोली निश्चित करता आलेली नाही. यानंतर मित्रांनो शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. कोणाची? राहुल नार्वेकर यांची. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर या भूमिकेमध्ये त्यांची ही सलग दुसरी टर्म आहे. यानंतर कुलाब्यातील भाजपचे आमदार नार्वेकर यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या काँग्रेस प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 48,500हून अधिक मतांच्या फरकाने त्यांची विधानसभेची जागा जिंकली होती. यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या 10 दिवसांमध्ये आणि या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेले आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना, तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नांची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर कोणता देश प्रथमच अंध महिला T20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे, अलीकडेच RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहे? तर याचे देखील उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला उत्तर येत असेल ना, तर नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा. आणि आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.